जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग 13वा. श्लोक क्रमांक 121 ते 130. जय जय रघुवीर समर्थ. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणूनी तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्नधी कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. प्रल्हाद भगवंताची मनापासून भक्ती करीत असे म्हणून त्याच्या पित्याने हिरण्यकश्यपूने मुलाचा मरणप्राय छळवाद केला. भक्ताला या संकटातून सोडवण्यासाठी भगवंत श्री नरसिंहाचे क्रूर रूप घेऊन आले. हे ज्वलंत उग्र रूप व भव्य आकृती पाहून नरसिंहाच्या जवळ जायला कोणी धजावेना. भक्ताच्या भक्तीसाठी मनाने मृदू असलेल्या प्रभूला भक्ताला वाचवायला उग्र रूप घ्यावे लागले. म्हणून देव सदैव भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न असल्याने तो भक्तांचे कधीही नुकसान करू देत नाही. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनु चक्रपाणी. द्विजा कारणे भार्गवू चापपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. भक्तांनी धावा मांडल्यावर प्रभू हातात वज्रासारखे कठोर धनुष्यबाण घेऊन भक्तांच्या संकटाशी युद्ध करतो. बटू वामनाच्या पाठी चक्रपाणी श्री विष्णू उभे राहिले आणि अनेक वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या भगवान परशुरामाचा पक्ष ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी घेतला. असा भक्त संकटी धावणारा परमेश्वर भक्ताचे हित तर पाहतोच, पण भक्तीने प्रसन्न होऊन भक्तांची उपेक्षा करीत नाही. अहल्ये सती लागी आरण्य पंथे, कुडावा पुढे देव बंदी तया ते. बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भेसूर अरण्यात शिळाहून पडलेल्या सती अहिल्याचा उद्धार श्री प्रभू रामचंद्रांनी केला. राक्षसांच्या बंदीत असलेल्या देवांना स्वतःच्या पराक्रमाने आणि शौर्याने योग्य वेळी अचूक घाव घालून सोडविले. तो भक्तांचा कैवारी राम निर्मळ मनाच्या भक्तांना संकटात कसा ठेवील. तये द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे. कळी लागी झाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. धृतराष्ट्राच्या राजसभेत सती द्रौपदीवर कौरवादी वस्त्रहरणाचा प्रसंग आणत्याच तिने श्रीकृष्णाचा धावा करून आकांत मांडला. हातातली सर्व महत्वाचे कामे सोडून श्री भगवान श्रीकृष्ण तिच्या रक्षणासाठी धावले व पुढचा लज्जास्पद प्रसंग टळला. कलियुगात होत असलेल्या कलहात भांडणात भगवान बुद्धाचा अवतार घेऊन प्रभूने स्वतः मौन राखून दया क्षमा शांततेचे धडे दिले. असा हा भक्तांचा अभिमान बाळगणारा प्रभू आपल्या भक्तांना संकटात ढकलून निघून जाणे कधीतरी शक्य आहे का. अनाथादिना कारणे जन्मता है, कलंकी पुढे देव होणार आहे. तया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. काही सज्जनांचे पिढ्यानपिढ्या जन्मापासूनच सेवाव्रताने दीन रुबल्यांच्या मदतीसाठी जीवित वेचणे हेच व्रत आहे. या पुण्यातूनच आपापसातील कलह, मतभेद, मारामाऱ्या, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती संपून देवाचा साक्षात्कार होतो. आणि द्रष्टे लोक म्हणतात, कलंकी अवतार कलह संपुष्टात आणण्यासाठीच होणार असल्याने
त्या दीनदयाळाची दया, करुणा, सामर्थ्य यांचे वर्णन करताना देववाणीही थकेल. असा परमदयाळू परमेश्वर आपल्या भक्तांना कधीही अंतर देणार नाही. देवाभिमानी भक्तांचा देवही भक्ताभिमानीच असतो. जनाकारणे देव लीलावतारी, बहुतापरी आदरे वेशधारी, तया नेणती ते जन पापरूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. लोकांची संकटे निवारण्यासाठी देव नाना वेश धारण करून अनेक लीला चमत्कार करून दाखवतो. महापूर झाडे जाती तेथे लवाळे राहती, या तुकाराम वचनाप्रमाणे सर्व भूती समभाव व आदर ठेवून ईश्वरी करणीचे मोल ओळखावे. ते ज्यांना समजत नाही किंवा जे समजून घेत नाहीत असे लोक पापी दुरात्मे असून ते आपल्या कठोर निर्दयी वृत्तीने समाजात अप्रिय होतात. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. रामनामाच्या सुखतंद्रीत जो तन मन धनाने घडून गेला तो या जन्मात कृतार्थ धन्य झाला आणि मरताना रामचरणी विलीन व्हायचे भाग्य लाभले. कारण सर्व जन्म रामकथा, रामव्रत, रामनाम या उपचारांनी त्याची ऐहिक देह भावना रामाच्या नाम संकीर्तनाने उडून विरक्तीत असणारी मनोवासना, इच्छा आकांक्षा रामरूपातच विलीन झाली. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना काम संगी न सोदे, मना कल्पना वाऊगी तेन कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. आपली वासना, इच्छा, आकांक्षा निर्माण होणे हे नरदेही स्वाभाविकच आहे. पण ती सर्व श्रीकृष्ण चरणी वळवून आपापली कर्मे त्याच्या आज्ञेने होत आहेत हे जाणून कर्तव्य निष्ठापूर्वक व देवभक्ती ज्या प्रांजळपणे करतो त्याप्रमाणे करावीत. निराधार कल्पना, निरंकुश वागणूक, वावगे बोलणे, आचार विचार, दुष्टता सोडून करण्यासाठी संग संगतीचा मार्ग उत्तम. भजन पूजनाने तल्लीनता येते आणि आपल्या कर्तव्यातील मग्नता हा सहज समाधी योग संत समागमानेच साधतो. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे दुःसुमती दुर्जनाची, रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होवो निराहे. ऐहिक, आत्मिक किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी सज्जनांचा सहवास, त्यांचे विचार, कृपा, सल्ला नेहमी उपयोगी पडतो. यात गुरुचे स्थान प्रमुख आहे. गुरु उपदेशाने मनाची दुष्ट अवस्था, दुर्मती, कुविचार जाऊन सुविचारांचे बीज रोवले जाते. राम नामाचे खत पाणी या विचार बीजाला मिळताच उगवणाऱ्या रोपट्याचा प्रचंड वृक्ष केव्हा होतो हे समजतही नाही. त्या वृक्षाचे संगोपन, संवर्धन आपल्या चांगल्या कृतींनी, निष्ठेने, सद्विचारांनी आपोआप होते. म्हणून आत्मानंदात मग्न होऊन निष्ठेने रामचरणांचा आश्रय घ्यावा. बाकी सर्व अडचणी निवारण करण्याची जबाबदारी भगवंताने आधीच घेतलेली आहे. योगक्षेमं वहाम्यहम असे गीतेस शपथपूर्वक सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे सतत स्मरण संकटाचा पर्वत पार पाडण्यास मदत करेल. मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा, जनी जल्पविकल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. देवाच्या प्राप्तीसाठी अल्प प्रयत्न, अल्प संतुष्टता उपयोगी पडणार नाही. मनाचा निर्धार, खरे प्रयत्न आणि साधना आणि साध्याची वाटचाल यात कोणी कितीही अडथळे आणले
शंका कुशंका घेतल्या, जगरूढीची वाटचाल सोडावी लागली, तरी सोडून एकाकी होऊन रामस्मरणाची पराकाष्ठा केली तरच रामसंगती लाभेल. जय जय रघुवीर समर्थ.